नमस्कार मित्रांनो, मी किरण कोळे तुमच्यासाठी घेऊन आलो IPL खेळाचा हा एपिसोड. तर मित्रांनो, आज होती मुंबई वर्सेस राजस्थान ची मॅच. ठीक आहे, ही कुठे होती? राजस्थानच्या होम ग्राउंडवर होती, गुवाहाटीला. ठीक आहे, तर बारस पाडायचं. तर तिथे मी जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये आजच्याच टाकलेल्या प्रेडिक्शनमध्ये मुंबई वर्सेस राजस्थानच्या बघू शकता जे काय प्रेडिक्शन मी टाकलं होतं. मी असं म्हणालो होतो की माझं मनाला वाटतंय की मुंबई जिंकावी, पण राजस्थान जिंकेल असं माझं माइंड म्हणतं. तर आणि हे 60% पेक्षा मी जास्त सांगितलं होतं की राजस्थान जिंकेल. तर राजस्थानने बाजी मारली, बघा तुम्ही मागचा व्हिडिओ. तर आपण बघू शकता की राजस्थान जिंकलेलं आहे. आणि असं तसं नाही, दणदणीत जिंकलंय. मी म्हणालो होतो की हे यशस्वी जयस्वाल आणि सूर्यवंशी हे ताबडतोब खेळी करणारे एकदम दणदणीत फटकेबाज आहेत. जर हे चालले तर मुंबईला उडवून टाकतील. तिकडे मॅच चालू होण्या अगोदर पाऊस आणि वादळाचं वातावरण निर्माण झालं होतं मित्रांनो. पण ते वातावरण नुसतं वातावरण नव्हतं, तर ती एक झुळूक होती की येणाऱ्या मॅचमध्ये काय घडणार आहे. तर पाऊसचा जोरात पडला, पण त्याच्यानंतर जी मॅच चालू झाली ती भले 11 ओव्हरची करण्यात आली, कारण वेळ वाया गेला होता बराच वेळ. त्यामुळे 20 ओव्हरच्या जागी 11 ओव्हरची मॅच खेळवली गेली. आणि त्या 11 ओव्हरच्या मॅचमध्ये मित्रांनो राजस्थान रॉयल्सने पहिली बॅटिंग करण्यासाठी मुंबईने टॉस जिंकला होता, पण त्यांनी बॅटिंगसाठी राजस्थान रॉयल्सला आमंत्रित केलं होतं. आणि राजस्थान रॉयल्सने पहिली बॅटिंग करताना दणदणीत 150 रन फलकावर लावले आणि मुंबई इंडियन्सला 151 धावा करायच्या होत्या. पण मुंबई इंडियन्सचा डाव घसरला, कारण त्यांचा एकही बॅट्समन पिचवर टिकू शकला नाही. ये जा पिचवर असंच त्यांचं चालू होतं, म्हणजे आव जाव असं त्यांचं चालू होतं. एकही बॅट्समन ठाम खेळ करू शकला नाही असं दिसून येतं. तरी पण 10च्या रन रेटने मुंबई इंडियन्सने रन मारत जवळजवळ 111च्या आसपास स्कोर केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यांच्या 9 विकेट्स गेल्या होत्या. आणि पण 11 ओव्हरचीच मॅच असल्यामुळे 150 रन काही त्यांना करता आले नाही 11 ओव्हरमध्ये, आणि ते ही मॅच हारलेले आहेत. तुम्ही बघू शकता की मी प्रेडिक्शन केलं होतं की जसं सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांचा फॉर्म ज्या प्रकारे चाललेला आहे, त्यावरनं मी सांगितलं होतं की हे मुंबईला खूप भारी पडू शकतात हे चालले तर. आणि त्यात चालले. आणि या परीक्षेमध्ये राजस्थान रॉयल्सचे जे बॅट्समॅन आहेत सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल हे यशस्वी झालेत आपल्या सगळ्यांच्या नजरेमध्ये. पण तिथे मुंबईची ती बॉलिंग आहे, नंबर 1 बॉलिंग जगामध्ये, नंबर 1 बॉलर जे आपले बुमरा आहेत आणि अजूनही आहे त्यांच्या साथीला ते आहेत. तर ते फेल ठरलेले असं आपल्याला दिसून आलं. तर आज विजय झाला राजस्थान रॉयल्सच्या बॅटर्सचा. तर कॉंग्रॅच्युलेशन्स राजस्थान रॉयल्स. भले मुंबईमध्ये आम्ही राहतो, मुंबई संघाला आम्ही शेअर करतो, पण जे सत्य असतं तेच बोलण्यावर मी विश्वास करतो. आणि त्याचप्रमाणे जसं बोललो होतो, प्रेडिक्शन केलं होतं, त्याचप्रमाणे तसंच घडलं. राजस्थान रॉयल्सने मस्तपैकी खेळ केला. मी म्हणालो होतो 20 ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सची जर पहिली बॅटिंग असते तर 20 ओव्हरमध्ये ते 230 ते 250 पण मारतील असं हे बॅटिंगचं पिच आहे. तर तेवढ्या काही ओव्हर झाल्या नाहीत आज पावसामुळे. पण जेवढ्या पण ओव्हर झाल्या, 11 ओव्हर झाल्या, तर त्या 11 ओव्हरमध्ये यांनी 150 रनांची खेळी केली. म्हणजे विचार करू पुढच्या 9 ओव्हरमध्ये अजून किती रन आले असते. तर आणि विकेट त्यांच्या बऱ्याच बाकी होत्या. ठीक आहे. तर त्या 150 रनांच्या खेळी करताना कोणी चांगली कामगिरी केली माहिती आहे का तुम्हाला? मी सांगतो तुम्हाला. तर या 150 रनांच्या हा डोंगर रचताना यशस्वी जयस्वाल आणि सूर्यवंशी यांनी धुवाधार सुरुवात करताना बुमरा आणि इतर बॉलरना खूप धुतलं. नुसते चौके छक्के अशी त्यांची खेळी चालू होती. तर एकाही बॉलरला त्यांनी टक धरून दिला नाही. पण नंतर त्यांचं असं दिसून आलं की यशस्वी जयस्वाल ने सुरुवात ताबडतोब केली, पण त्याच्यानंतर सूर्यवंशीनेही त्याच्या बरोबरीने येण्या एवढे रन बनवले. जवळजवळ यशस्वी जयस्वालचे ताबडतोब 30-35 रन त्याने केले होते. त्याच्यानंतर सूर्यवंशीने त्याच्यात मागून येऊन तो सुरुवातीला थोडा स्लो खेळलेला आपला दिसतो, म्हणजे मागे राहिला होता यशस्वी जयस्वाल, स्लो खेळत नव्हता सूर्यवंशी, पण त्याच्या पेक्षा जास्त स्पीडने यशस्वी जयस्वाल खेळत होता. तर पण नंतर सूर्यवंशीने असा काय स्पीड पकडला की त्याने ताबडतोब 39 रनांची खेळी केली. आणि एक उंच म्हणजे षटकार लावण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचा बाउंड्रीवर झेल गेला. ठाकूर बॉलरने त्याचा म्हणजे हा विकेट घेतला, पण तोही मारला होता शॉट, तो खूप दमदार होता. ज्याने कोणी म्हणजे तिलक परमाने बहुतेक त्याचा झेल घेतला, पण त्यालाही बाउंड्रीवर उंच उडी मारून तो झेल घ्यावा लागला, म्हणजे तोही 6 गेला असता. तर खूप मस्त खेळी केली सूर्यवंशीने.
आणि त्याचबरोबर सूर्यवंशी गेल्यानंतर पण तोच रन रेट आहे तो यशस्वी जयस्वाल याने कंटिन्यू ठेवला आणि ताबडतोब 77 रनांची खेळी केली जवळजवळ 32 बॉलमध्ये. आणि सूर्यवंशीने सुद्धा 39 रन मारलेले आहेत. ते जवळजवळ 13-14 बॉलमध्ये तेवढे रन मारलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर रियान परागने 10 बॉलमध्ये 20 रनांची ताबडतोब खेळी केली. असे म्हणजे कमी बॉलमध्ये जास्त रन मारून ज्या राजस्थान रॉयल्सने 150 रनांचा जो डोंगर मुंबई समोर ठेवला तो डोंगर काही मुंबई इंडियन्सला पेलवला नाही. सुरुवातीला दिसून आलं की रिकल्टन हा जेव्हापासून IPL चालू झाले त्यापासून फॉर्ममध्ये दिसत नाही, लवकर आउट होतोय. 10-20 रनांच्या आतमध्ये रिकल्टन आउट होऊन पवेलियनमध्ये जातोय. तर मुंबई इंडियन्सला त्यांची ओपनिंग चेंज करण्याची गरज आहे. जर त्यांचा कोण दुसरा ओपनर असेल तर त्याला नक्कीच संधी दिली पाहिजे. रिकल्टनला मी सांगितलंय की म्हणजे जसं टिळक वर्माला खाली खेळवण्याची मी जे आयडिया दिली होती तशीच रिकल्टनला सुद्धा थोडं खालच्या नंबरवर खेळवणं गरजेचं आहे. त्याचा जर फॉर्म चांगला नसेल तर कारण रिकल्टन पण हा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे आता आपल्याला दिसून येतं. त्याने खूप चांगला खेळ केलेला होता वर्ल्ड कपमध्ये, पण सध्या फॉर्म त्याचा गेलेला दिसतोय. तर वांधा नाही, त्याला थोडंसं खाली खेळून संघात ठेवावं आणि खेळवावं. ठीक आहे. नाहीतर मग क्लिंटन डिकॉकला संधी देण्यात आली पाहिजे, तरच मुंबई इंडियन्स कुठेतरी जाऊन ठरवेल. कारण रोहित शर्मालाही चांगल्या ओपनर जोडीदाराची गरज आहे. ती गरज पूर्ण झाली तर त्याचाही फॉर्म रोहितचा चांगला आहे. पण आजच्या मॅचमध्ये रोहित ही काही करू शकला नाही. तोही एका साईडून विकेट पडत होत्या, तोही काही करू शकला नाही. तर विकेट त्याचीही लवकर गेली आणि त्यामुळे मुंबईचा डाव गडगडला आणि तो 111च्या आजूबाजूला येऊन संपुष्टात आला. 9 विकेटवर 111-12 रन मुंबई इंडियन्सने केले. पण ही मॅच मुंबई इंडियन्स हारलेली आपल्याला दिसून येते. काही वांधा नाही, अजून भरपूर IPLच्या मॅचेस आहेत. ठीक आहे. मुंबई इंडियन्स नक्कीच पुढे जाऊन काहीतरी चांगलं करेल आणि आपल्या संघामध्ये वेळेलाच बदल घडवून आणेल आणि IPLच्या फायनलमध्ये पोहोचेल अशी आशा बाळगतो. ठीक आहे. राजस्थान रॉयल्स तुम्हा सर्व खेळाडूंना चक दे इंडियाच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्ही खूप चांगला खेळ केलात आणि यशस्वी जयस्वाल आणि सूर्यवंशी जे आपले आवडते खेळाडू आहेत आणि ते चांगले खेळ करून दाखवले. आपलं प्रेडिक्शन जे होतं ते सत्य करून दाखवलं त्यांनी नेहमीप्रमाणे. तर थँक्यू व्हेरी मच. राजस्थान रॉयल्स आपली जिंकलेली आहे. ठीक आहे. नेहमी जे आहे म्हणजे नशीब नेहमी वीरांचा साथ देतं असं दिसून येतं. तर आजचे वीर ठरलेले आहेत राजस्थान रॉयल्सचे. ठीक. तर प्रत्येक चांगल्या बघणाऱ्याने म्हणजे चाहत्याने क्रिकेटच्या तो खेळाडू कुठल्याही संघाचा असेल, कुठल्याही राज्याचा असेल, ते चांगल्या खेळाडूंनाच आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यांना चेअर केलं पाहिजे. तर हाच माझा प्रयत्न असतो सत्याच्या मार्गाने हा क्रिकेटचा खेळ मांडण्याचा. तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तर तुम्ही तुमच्या माध्यमातून मला कॉमेंट्स करून कळवू शकता. माझं प्रेडिक्शन तुम्हाला कसं वाटतंय, मी योग्य प्रेडिक्शन करतो की नाही, किंवा अजून माझ्या प्रेडिक्शनमध्ये तुम्हाला काय नव्याने अपेक्षित आहे. ठीक आहे. तर तुम्ही नक्कीच कळवा, मी त्यानुसार बदल करत जाईल. तर एवढंच बोलून हा पॉडकास्ट मी आता संपवत आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.